महोदय, आदरणीय महोदय, पूज्य गुरुजनवर्ग आणि येथे जमलेले माझे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील, त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाईंचे आई बाप्पा त्यांना साऊ धाडची होती. त्यांचे लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी झाले. ज्योतिरावांनी त्यांना लिहायला व वाचायला शिकवले. त्या सुंदर कविता लिहू लागल्या. आज मी इथे काही बोलू शकते ते त्यांच्यामुळे. ही सुमारे 150 वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या विडेवाड्यात एक तरुण स्त्री लगबगीने निघाली होती. त्या स्त्रीची वाट पाहतच काही लोक फिरी असू लागले. वाट पाहतच होते. त्या स्त्रीला पाहून ते लोक फिरी असू लागले. कोणी गर्दीतून कोणीतरी तिच्यावर दगड शेणगोळे फिरकवले. पण ती तरुण स्त्री मोठी धीराची, न घाबरता शांतपणे ती म्हणाली, तुम्ही मला किती त्रास द्या, पण हाती घेतले चांगलं काम मी मुळीच सोडणार नाही. असे कोण होती ती स्त्री? कोणते चांगले काम तिने हाती घेतले होते? ती स्त्री म्हणजे पहिली भारतीय शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले. त्या काळात स्त्रियांना शिकायला मनाई होती. काय करणार मुली शिकून असे लोक म्हणत. अशा प्रतिकूल काळात सावित्रीबाई फुले घराबाहेर पडल्या. हे लोकांना सहन झाले नाही. त्यांनी सावित्रीबाईंना त्रास द्यायला सुरुवात केली. महात्मा फुले यांनी पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मुली शिकल्या तर समाजाची प्रगती होईल असे महात्मा फुले यांचे मत होते. त्यांच्या सहकारी शिक्षिका फातिमा शेख होत्या. जाता मी एवढेच म्हणते की दुःखी त्यांच्या सेवेत देह तू ठेविला, स्मरण तुझे करुणी वसा मी घेतला. भगिनींना जागवीन, संघटित करीन, ज्ञानज्योत लावीन, हेच तुला नमन. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.